हाय हॅलो नमस्कार, मी प्राजक्ता. माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत. आज आपण पायनॅपल शिरा बनवणार आहोत. त्यासाठी आपण एक पायनॅपल घेतलेला आहे, 4 चमचे साखर, 1 वाटी भाजलेला बारीक रवा, तूप, 6 ते 7 बदाम, 7 ते 8 मनुके, 7 काजू, 5 वेलदोडे आणि केशर. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता आपण पायनॅपल कट करून घेणार आहोत. आता आपण हे पायनॅपल साइडचे कट करून घेऊया. आता आपण याचे गोल पीसेस करून कट करून घेऊया. आता आपण पायनॅपलचे छोटे छोटे पीसेस करून कट करून घेऊया. आपण एक कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण पायनॅपलचे पीसेस टाकून घेऊया. 4 चमचे साखर घेतलेली आहे, ते टाकून घेऊया. त्याचा आपण कॅरमलाइज करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. केशर टाकून घेणार आहोत. आपण केशर टाकून घेतले ते मिक्स करून घेऊया. हे पायनॅपल छान शिजवून घेऊया आपण. तर आपण 2-2 मिनिटांना हलवून घेणार आहोत. आपण हे मॅशरच्या साहाय्याने त्याच्यामध्ये मॅश करून घेणार आहोत. आपलं मॅश करून झालेलं आहे. आता हे पूर्णपणे आटवून घेणार आहोत. आता आपल्या इथलं साखर आणि पायनॅपलचे सर्व मिश्रण आटवून झालेलं आहे. आपण अजून 2 मिनिट आटवून घेऊया. आपण त्याच्यामध्ये जे बदाम कट करून घेतलेले ते, काजूचे काप, बेदाणे, हे सर्व मिक्स करून परतून घेणार आहोत. आता हे सर्व एकत्र मिक्स करणार आहोत. भाजून घेतलेला 1 वाटी बारीक रवा तो मिक्स करून घेणार आहोत. वेलची पूड करून घेतली होती, ती वेलची पूड, आपण त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घेतलेला आहे. आपण गरम करून घेतलेलं पाणी ते पण त्याच्यामध्ये ओतून घेणार आहोत. आपण 1 ग्लास इतपत पाणी घेतलेलं आहे.
आता आपण त्याच्यामध्ये 2 चमचे साखर टाकून घेणार आहोत. हे सर्व मिक्स करून घेणार आहोत. आपण त्याच्यावरती एक झाकण ठेवून 10 मिनिट वाफ देऊन घेणार आहोत. आपण आता झाकण काढून घेणार आहोत. आपला पायनॅपल शिरा तयार झालेला आहे. त्याच्यावरती सोडून घेऊया. आपला पायनॅपल शिरा तयार झालेला आहे.